नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवचैतन्य, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी ही अत्यंत शुभ, धनसमृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. आश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते. दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असेही म्हटले जाते. तसेच अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची शेवटची एकादशी असल्यामुळे रमा एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे. यंदा अश्विन महिना अधिक आल्यामुळे चातुर्मासातील महिन्यांची संख्या 5 तर वर्षभरातील एकूण एकादशींची संख्या 26 झाली आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशीही येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशींची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते. अश्विन महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या रमा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन व व्रतकथा आपण जाणून घेऊया. वर्षभरातील सर्व एकादशींना श्री विष्णूचे पूजन केले जाते. मात्र रमा एकादशीला श्री विष्णूचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे सांगितले जाते. घरातील धनधान्य समृद्धी वृद्धिंगत होते. पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते. रमा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा. श्रीकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी. श्रीकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचा नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर याचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास गीता पठण करावे. या एकादशीची व्रतकथा ऐकावी. यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते. धर्मराज युधिष्ठिराने विचारले, जनार्दन, आपला माझ्यावर स्नेह आहे, म्हणून अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात रमा नामक प्रसिद्ध व परम कल्याणकारक एकादशी येते. ही अतिउत्तम एकादशी असून महापापांचा नाश करणारी आहे. प्राचीन काळी मुचुकुंद नामक एक प्रसिद्ध राजा होऊन गेले. ते श्री विष्णूचे परम भक्त आणि सत्यनिष्ठ होते. निष्कंटक राज्य करणाऱ्या त्या राजाकडे नद्यांमध्ये श्रेष्ठ अशी चंद्रभागा मुलीच्या रूपात जन्मली होती. राजाने चंद्रसेन कुमार शोभनची तिचे लग्न लावून दिले. एकदा शोभन दशमीला सासरी आला आणि त्याच दिवशी संपूर्ण नगरात नेहमीप्रमाणेच दवंडी पिटण्यात आली की एकादशीला कोणीही भोजन करू नये. हे ऐकून शोभन आपली प्रिय पत्नी चंद्रभागेस म्हणाला, प्रिये, आता मी यावेळी काय केले पाहिजे ते मला सांग. चंद्रभागा म्हणाली, पतिदेव, माझ्या वडिलांकडे एकादशीला मनुष्य तर सोडाच, पाळीव प्राणीसुद्धा भोजन करीत नाही. प्राणनाथ, जर तुम्ही भोजन केले तर तुमची खूप निंदा होईल, म्हणून विचारपूर्वक एकादशी करण्याचा दृढ निश्चय करा. शोभन म्हणाला,
प्रिये, तू म्हणतेस ते खरे आहे. मी सुद्धा उपवास करेन. देवाचे जसे विधान असेल तसेच होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अशा प्रकारे दृढ निश्चय करून शोभनने व्रताच्या नियमाचे पालन केले. परंतु सूर्योदय होताच त्याचा मृत्यू झाला. मुचुकुंद राजाने शोभनचा राजोचित अंत्यसंस्कार केला. पतीच्या अंत्यविधीनंतर चंद्रभागा माहेरीच राहू लागली. नृपश्रेष्ठ तिकडे शोभन या व्रताच्या प्रभावाने मंदराचल पर्वताच्या शिखरावर वसलेल्या परम रमणीय देवपुरीत पोहोचला आणि तेथे कुबेरांप्रमाणे शोभायमान होऊ लागला. एकदा मुचुकुंद राजाच्या नगरातील सोमशर्मा नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण तीर्थयात्रा करीत मंदराचल पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना शोभन दिसला. राजाच्या जावयाला ओळखून ते त्याच्या जवळ गेले. भूदेव सोमशर्माला आपल्याकडे आल्याचे पाहून शोभनने त्वरित आपल्या आसनावरून उठून त्यांना वंदन केले. मग आपले सासरे, प्रिय पत्नी आणि सर्व प्रजेचे क्षेमकुशल विचारले. सोमशर्मा म्हणाले, राजन, तिकडे सर्वजण आनंदात आहेत, परंतु आपण इथे कसे काय? आश्चर्य आहे. असे सुंदर आणि विचित्र नगर तर कोणीही कोठे पाहिले नसेल. शोभन म्हणाला, द्विजेंद्र, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात रमा नामक एकादशी येते. तिचे व्रत केल्याने मला हे नगर मिळाले आहे. भूदेव, मी हे उत्तम व्रत अश्रद्धेने केले होते, म्हणून मी असे मानतो की हे नगर स्थायी नाही. तुम्ही चंद्रभागेला हा संपूर्ण वृत्तांत सांगावा. यानंतर सोमशर्मा ब्राह्मण मुचुकुंदपूरला परतले आणि चंद्रभागेला संपूर्ण वृत्तांत सांगितला. सोमशर्मा म्हणाले,